नमस्कार मित्रांनो, आज आपण फक्त राशी भविष्य ऐकणार नाही आहोत. आज आपण आयुष्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल शांतपणे समजून घेऊन बोलणार आहोत. 20 जानेवारी 2026 हा दिवस मिथुन राशीसाठी विशेष ठरणार आहे, कारण याच दिवशी शनिदेव उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करीत आहेत. हा प्रवेश म्हणजे केवळ ग्रहांची हालचाल नाही, हा प्रवेश म्हणजे वेळेची एक गंभीर सूचना आहे. जणू आयुष्य आपल्याला थांबवून विचारत आहे, तू ज्या दिशेने चाललास ती दिशा तुला खरंच हवी आहे का? ही स्क्रिप्ट मिथुन राशीच्या पुरुष आणि स्त्री दोघांसाठी आहे, कारण शनी लिंग पाहत नाही, तो कर्म पाहतो. आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्र मनाच्या खोल पातळीवर परिणाम करतं, प्रत्येकावर. शनीचे खरे स्वरूप समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, पण त्याआधी संपूर्ण श्रद्धेने कमेंट करून नक्की लिहा, जय शनिदेव. शनी म्हणजे भीती, अडथळे, दुःख असं बरंच काही ऐकायला मिळतं, पण खरं सांगायचं तर शनी म्हणजे न्यायाधीश आहे. तो शिक्षा देत नाही, तो शिकवतो. आपण आयुष्यात ज्या गोष्टी टाळत आलो, ज्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं, ज्या निर्णयांना पुढे ढकललं, त्या सगळ्यांकडे शनी आपल्याला पुन्हा पाहायला लावतो. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान, बोलके, वेगाने विचार करणारे असतात, पण कधीकधी हीच गती त्यांना आतून अस्थिर करते. शनी उत्तरा भाद्रपदात आला की ही गती कमी होते आणि खोली वाढते. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र म्हणजे खोल पाणी. ते वरवर दिसणाऱ्या गोष्टींवर समाधान मानत नाही. या नक्षत्रात शनीचा प्रवेश म्हणजे अंतर्मुख होण्याची गरज, शांतपणे विचार करण्याची वेळ आणि एक महत्त्वाचा प्रश्न, मी काय करतोय यापेक्षा मी हे का करतोय. या काळात मिथुन राशीच्या लोकांना असं वाटू शकतं की एकटेपणा वाढतोय, लोकांपासून अंतर पडतंय, जुन्या आठवणी वारंवार डोक्यात येत आहेत. हे सगळं चुकीचं नाही, हे स्वतःशी भेटण्याचं लक्षण आहे. मिथुन राशीचा स्वभाव समजून घेऊया. मिथुन राशी म्हणजे विचारांची रेलचेल, संवादाची ताकद आणि अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याची क्षमता. पण शनी या सगळ्याला एकच प्रश्न विचारतो, यातलं खरंच महत्त्वाचं काय? 20 जानेवारी 2026 नंतर तुम्हाला निवडी कराव्या लागतील. सगळं करता येणार नाही, सगळ्यांना खुश ठेवता येणार नाही, आणि हाच शनीचा सर्वात मोठा धडा आहे, फोकस. करिअर आणि कामकाजाबद्दल बोलूया. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरच्या दृष्टीने थोडा कसोटीचा आहे. या काळात कामाचा ताण वाढू शकतो, जबाबदाऱ्या स्पष्ट होतील आणि वरिष्ठ अधिक अपेक्षा ठेवतील. तुम्हाला असं वाटू शकतं, मी इतकं काम करतोय पण लगेच परिणाम दिसत नाहीत. शनी इथेच वेगळा आहे. तो तात्काळ यश देत नाही, तो भक्कम पाया घालतो. हा काळ विशेष अनुकूल आहे शिक्षण, अध्यापन, लेखन आणि मीडिया, संशोधन, कायदा, प्रशासन, कन्सल्टिंगसाठी. व्यवसाय करणाऱ्यांसाठी विस्तारापेक्षा स्थिरतेवर भर द्या. भागीदारीत पारदर्शकता ठेवा, शॉर्टकट टाळा. नोकरी करणाऱ्यांसाठी शिस्त अत्यंत महत्त्वाची ठरेल, वेळेचं पालन आवश्यक ठरेल. आर्थिक स्थितीबद्दल बोलूया. शनी उत्तरा भाद्रपदात असताना पैसा भावनांवर नाही तर शहाणपणावर चालतो. या काळात खर्चाची जाणीव वाढेल, कर्जाबाबत विचार करावा लागेल आणि बचतीची गरज प्रकर्षाने जाणवेल. मिथुन राशीचे लोक कधीकधी पैशांबाबत जास्त आशावादी असतात. शनी म्हणतो, आशावाद ठेवा पण तयारीही ठेवा. हा काळ योग्य आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, खर्च नियोजनासाठी आणि आर्थिक शिस्त लावण्यासाठी. नातेसंबंधांचा विषय थोडा संवेदनशील आहे. शनी उत्तरा भाद्रपदात असताना वरवरची नाती टिकत नाहीत. खरे संबंध अधिक मजबूत होतात आणि खोटेपणा उघड होतो. मिथुन राशीचे लोक संवादाने नातं टिकवतात, पण या काळात संवादापेक्षा वर्तन अधिक महत्त्वाचं ठरेल. विवाहित लोकांसाठी जबाबदाऱ्या स्पष्ट होतील, नातं अधिक परिपक्व होईल. अविवाहित लोकांसाठी घाईने निर्णय घेऊ नका, स्थैर्य आणि मूल्य पहा. काही नाती दूर जातील, पण जे टिकेल ते दीर्घकाळ टिकेल. आरोग्याबद्दल बोलूया. शनी शरीरापेक्षा मनावर जास्त परिणाम करतो. या काळात थकवा, सतत विचार, झोपेची अनियमितता हे जाणवू शकतं. नियमित दिनचर्या ठेवा, चालणं, योग, ध्यान करा, स्क्रीन टाईम कमी करा आणि शांततेला वेळ द्या. कारण आरोग्य म्हणजे फक्त शरीर नाही, मनही तितकंच महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक आणि मानसिक विकासाबद्दल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र तुम्हाला आत वळवायला भाग पाडेल. या काळात एकांताची गरज भासेल,
ध्यान आणि प्रार्थना उपयोगी ठरेल आणि जीवनाचा अर्थ शोधण्याची इच्छा वाढेल. हे पळून जाणं नाही, हे परिपक्वतेकडे जाणं आहे. शनीचा मुख्य संदेश मिथुन राशीसाठी: सगळं एकाच वेळी नको, कमी गोष्टी पण मनापासून. गतीपेक्षा दिशा महत्त्वाची आहे आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. हा काळ तुम्हाला मोडणार नाही, हा काळ तुम्हाला घडवणार आहे. शनीसाठी सोपे पण परिणामकारक उपाय: शनिवारी संयम ठेवा, गरजू लोकांना मदत करा, काळ्या तिळाचा दान करा, ओम शम शनैश्चराय नमः हा मंत्र जपा, घाईचे निर्णय टाळा. शेवटचा संदेश सर्व मिथुन राशीसाठी: 20 जानेवारी 2026 नंतर तुमचं आयुष्य अचानक बदलणार नाही, पण हळूहळू योग्य दिशेने वळेल. तुम्ही अधिक स्थिर व्हाल, अधिक स्पष्ट व्हाल आणि अधिक जबाबदार व्हाल. शनीचा आशीर्वाद असा असतो, तो शांत असतो पण कायमचा असतो. हा काळ स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा की मिथुन राशीचा खरा विजय गतीत नाही तर समजूतदारीपणात आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला वेळेवर मिळत राहील. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.